नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांच्या घरीच आता बाप्पांचं आगमन झालं असेल ना, आमच्याही घरी झाले। संध्याकाळची वेळ झाली आणि अशी छान अशी पूजा संध्याकाळची मी दिवाबत्ती करून घेतली। आमच्या घरी छोटेसे गणपती बाप्पा आलेले आहेत। दरवर्षी आमच्याकडे नसतात, पण ह्या वर्षी आमच्या देवीची इच्छा होती की गणपती बाप्पा बसवायची। आम्ही थोड्या वेळात प्लॅनिंग झालं आणि हे असं गणपती बाप्पांचं छोटंसं डेकोरेशन करून त्यांचं आगमन झालेलं आहे घरी आणि स्वागतही। त्यांच्यासाठी बनवतोय उकडीचे मोदक। तर छान असं तूप टाकून त्याच्यामध्ये खोबरं, गूळ, इलायची पावडर आणि काजू बदाम एवढं टाकून मी ते सारण बनवून घेतली। सारण आता बनत आलंय, ऑलमोस्ट सारण बनतंय। फायनली सारण माझंही मोदकासाठी तयार झालंय। पीठ मी मळूनच ठेवलंय। हा असा डो तयार झालाय, सेट झालाय तो। आता बनवायला घेते बाप्पांसाठी त्यांच्या आवडीचे मोदक। माझे मोदक बनवून झालेत, हे बघा असे दिसत आहेत ते मोदक। आणि आता उकड काढण्यासाठी मी मोदक ठेवतीये। आता उकड निघाली आहे मोदकांची, मोदक तयार झालेत। हे असे मोदक झालेत तयार बघा। बाप्पांची अशी छान अशी पूजा झालेली आहे। यंदा गळ्याला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीची आभूषण। आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंना आंदोलनाची परवानगी मिळाली। मंडपांमध्ये लाडका बाप्पा आल्याचा आनंद दिसतोय। प्रत्येक गणेश भक्त हा गणरायाच्या सेवेमध्ये